आई गो आई गो आई गो आई गो हे क्रीमला खूप दुखतं रे. हे औषध लाव, तुला बरं वाटेल. हे घे, हे लाव. आई गो वाकलं तर दुखतंय रे कमरेत. कसं लावू? अगं ते इकडे मी लावतो. घे. कुठे दुखतंय? इथे. इथे पण सोहम. आई गो इथे. मला चालताच नाही आलं तर? नाही असं काही नाही होणार आहे. आणि झालं तर मी वर माझ्या घरी कशी जाऊ? अगं काही नाही होणार. हे औषध लावल्यावर बरं होईल लगेच. नाही तर मी सोडीन ना तुला. खरंच? आणि मला कुठे बाहेर जायचं असेल तर? अगं काही नाही, मी नेईन तुला. बस. हाऊ स्वीट ऑफ यू सोहम. हा ये. दरवाजा कुणी बंद केला? काय माहित, वाऱ्याने लागला असेल. हे धर. उठ उठ म्हटला ना. शुभ्रा. बस. आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं या घरातनं. माझ्या पायाला लाग. एक शब्द बोलू नकोस. बाहेर हो. चालते हो या घरातनं. आणि परत या घराकडे ढुंकूनही बघायचं नाही. काय त्याच्याकडे काय बघतेस? एक पाय मुरगळलाय ना, दुसरा मोडून हातात देईन.
आणि हा, मी दरवाजा लावल्यावर जर दाराला कान लावून उभी राहिलीस ना तर मग तू आहेस आणि मी आहे. चल निघ. शुभ्रा, काय तमाशा लावलाय तू? घरी आलेल्या माणसांशी असं वागतात का? अगं ती आजोबांच्या मित्राची सून आहे, कारखानीस काकांची सून आहे ती. असं कसं वागू शकते यार? म्हणजे लोकांशी असं वागताना तू एकदा तरी विचार करायला हवा होता. तू केलाच विचार? काय रे, आजोबांच्या मित्राची सून आहे, आपली शेजारीण आहे, तिचं लग्न झालंय, तुझं लग्न झालंय. तिला घरात आणताना हे पडदे लावताना आणि तो दरवाजा लावताना तू केलाच विचार? एक मिनिट, काय बोलते शुभ्रा तू? हे बघ, जे बोलायचंय ना स्पष्टपणे बोल. अरे स्पष्टच बोलते, जे दिसतंय ते बोलतेय. काय दिसतंय? बस काहीतरी बोलते. गेले काही दिवस जे काय चाललंय ना तुझं आणि त्या प्रज्ञाचं, त्याबद्दल बोलतेय मी. शुभ्रा, तोंड सांभाळून बोल. हे नसते अलिगेशन खपवून घेणार नाही. अरे कसले अलिगेशन्स? जे दिसतंय ते बोलतेय, जे आहे ते बोलतेय आणि पुराव्या सकट बोलतेय. आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी त्या प्रज्ञाला कळायला लागल्या तेव्हाच डाऊट आला होता मला. त्यानंतर आईंच्या कार्डवर भरमसाठ खरेदी होणं, तिचं प्रत्येक वेळी येऊन सोहम इथे येतोस का, सोहम तिथे येतोस का हे म्हणणं, मित्राचं नाव घेऊन तुझं कॉफी शॉप मध्ये ह्या बाईला जाऊन भेटणं. अरे सतत याच गोष्टी कानावर येत आहेत माझ्या. बरं साधी मैत्री आहे, इग्नोर करावं म्हणावं तर नाही, ते तितकंही साधं नाहीये. कळत नाहीये का तुला सोहम? अरे ती बाई तिच्या स्वार्थासाठी वापरते तुला, गुंडाळून ठेवलंय तिने तुला. अरे गुंडाळून तर तू ठेवलंयस मला. तुला सतत असं वाटतं मी तुझ्या तालावर नाचावं, तू म्हणशील तसं करावं, म्हणशील तसं वागावं. तू म्हटलं सोहम उठ की सोहमने उठायचं, तू म्हटलं सोहम बस की सोहमने बसायचं. कॉलेज पासून तेच चालत आलंय. सोहम मला भूक लागलीये, सोहम मला खायला घेऊन चल, सोहम कॉफी प्यायला घेऊन चल, सोहम कॅन्टीनला घेऊन चल. नुसतं सांगकाम्या बनवून ठेवलंयस मला. आणि काय ना, आता लग्नानंतर पण तेच. माझ्या आईशी कसं वागायचं हे तू मला सांगणार. आजोबांशी असं वागायचं नाही, जेवताना मोबाईल खेळायचा नाही, टेबलावर पाय ठेवून बसायचे नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. नुसती बडबड बडबड कटकट कटकट, नुसतं बाहुला करून ठेवलंयस तू माझं. काय बडबडतोयस तू? हे बघ, मी माणूस आहे, मला पण फिलिंग्स आहेत. इतके वर्ष आपण एकत्र असून ना कधी समजून नाही घेतलंस ग तू मला. सतत गृहीत धरत आली आहेस. काय ना, आपल्यामध्ये तू नेहमी राईट होतीस आणि मी नेहमीच चुकीचा. लग्नानंतर तुला माझ्यासाठी काहीच करायचं नव्हतं, पण माझी आई करत होती ना, ते सुद्धा बघवलं नाही तुला. आपल्यामध्ये इतक्या वर्षात साधं अंडरस्टँडिंग नव्हतं, ते त्या प्रज्ञाकडनं मला 1 महिन्यात मिळालं ग. तिला माहितीये मला काय हवंय ते, ती समजून घेते मला. अरे तिला माझा चेहरा बघून कळतो का माझा प्रॉब्लेम काय ते. या घरात मला काय त्रास आहे, माझ्यावर काय अन्याय होतं, तिला सांगायला नाही लागत मला. आणि शुभ्रा कुठे गेले? हॅपी होली असवरी. हॅपी होली. ए, आमच्या शुभ्राला बघितलंस का ग कुठे? असेल ना इथेच कुठेतरी. मी आले. हा हो. असावरी हे गुलाबजाम खा, मस्त झाले. अहो नको नको, तुम्हीच खा ना. खा ग. अहो असं काय करताय? कसं झालंय? खूप छान आहे. अभिज किचनचं आहे. तरीच इतका छान आहे. मी नसणार काय झालं, मॅडी आहे तिकडे. काय बघतेस तू, अजून हवाय का? नाही नाही, मग सोहम आणि शुभ्रा कुठे दिसत नाहीयेत. हो बसले असतील मस्त कुठेतरी गप्पा मारत. हे सगळे एवढे रंगलेत ना, हे कोणाला ओळखूच शकणार नाहीस तू. नाही, जरा काळजी वाटते हो. कुठेतरी जाऊन भांडत बसले नसले म्हणजे मिळवली. कशाला भांडतील होती तू, कशाला नको ते विचार करतेस. बस चल, मी आलो. तुम्ही कुठे चाललात आता? मी जरा मोबाईल चार्जिंगला लावून येतो, आता आठवलं. अहो तुम्ही सगळ्यांबरोबर छान होळी खेळताय ना, तुम्ही खेळा, मी लावते तुमचा मोबाईल चार्जिंगला. बरं. आतल्या खोलीत ठेवलायत ना? हो. आलं. ओके. दाते बहिणी, लेले बहिणी, तुम्ही दोघी इतक्या उशिरा कशा आलात खाली? हो ग, काय करणार, अर्जंट काम होतं म्हणून उशीर झाला. पण आसावरी, पोळी आणि तू, अगं कसली गोड दिसतेस.
या होळीच्या रंगात ना एकदम खुलून दिसतेस बघ. अशीच हसतमुख राहा. दरवर्षी तुला आम्ही होळी खेळायला बोलवत होतो, पण तू कधीच आली नाहीस. आज या होळीच्या रंगांमध्ये रंगून तू खूप छान दिसतेस आणि खूप बरं वाटलंय. काय करू, या वर्षी यांनी खूप आग्रह केला, मग यावंच लागलं. मानायला पाहिजे अभिजित राजेंना. खरंच आहे. बरं ये ना तू होळी खेळायला. हो, मी जरा घरी जाऊन येते. तुम्ही भा पुढे, मी आलेच. लवकर ये. हा चल ग. तिला माझी किंमत आहे. मी काय ना हे प्रज्ञाने ओळखलंय. हा, तिने तिने ओळखलंय तुला. शुभ्रा हसू नको. काय काय हसू नको तर काय करू. अरे ज्या बाईला चांगलं वाईट ओळखता येत नाही ती तुला बरी ओळखायला लागली. अरे उगाच काहीतरी बडबड करू नको. काय काहीतरी म्हणजे काय. जिला कुणाचीच पर्वा नाहीये, ना नवऱ्याची ना तिच्या सासू सासऱ्यांची. वाईट वागताना वाईट बोलताना जिला विचारही करायचा नसतो ना जनाची बाळगताना मनाची, पण तिने तुला ओळखलंय. तुला समजून घेते ना ती. हो घेते मला ती समजून. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ना ऍटलिस्ट माझी बाजू ऐकून घेते. मी अपसेट असलो ना तर मला आधार देते, माझ्याशी बोलते, मला समजावते. समजावते का गुंडाळते. अरे तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोयस तू सोहम. कुठल्या मैत्रिणी अवेलेबल नसल्या की हिच्याकडे आहे हिच्या अख्खाचा सोहम म्हणून उभी राहते आपल्या दारात. शुभ्रा डोक्यात जाऊ नको. बी इन युअर लिमिट्स. लिमिट्स. बायको आहे मी तुझी. इकडे या घरात काही वेळापूर्वी पाय पसरून बसली होती माझ्या नवऱ्यासमोर आणि माझा नवरा तिच्या पायाला मलम लावून देतोय. तिला हवं तसं ती बाई तुला खेळवते आणि तू मला समज देतोस. तिचं शॉपिंग, तिची मौज, तिची मजा मस्ती या सगळ्यावर माझा नवरा पैसे उधळतोय. अरे ज्या बाईला अख्ख्या जगाचं फक्त वाईटच दिसतं ती करेक्ट तुला समजून घेते. For God's sake, Soham, don't you understand? She's using you. उगाच नावं ठेवू नको त्या प्रज्ञाला. का रे तुला खूप त्रास होतोय. होतोय. माझी खूप चांगली मैत्रीण आहे ना ती. मग तिचा अपमान करायचा तुला हक्क नाहीये. तुझी बायको म्हणून मला सगळे हक्क आहे. तुला वेळीच सावरण्याचा हक्क आहे, तुला जाब विचारण्याचाही हक्क आहे आणि तू जर चुकत असशील ना तर तुझी चूक दाखवण्याचा सुद्धा हक्क आहे. हो, अरे माझी चूक तर माझ्या समोर उभी आहे. तुझ्याशी लग्न केलं ना हेच चुकलं. अरे मग सुधार ना चूक. आण तिला घरी आणि ठेव तुझ्या समोर. ए उगाच काहीतरी फालतू बडबड करू नको. तू तू ऑफिसला जाते, घराबाहेर जाते, काय करते, कुठे जाते, मी विचारतो काय तुला. बी इन युअर लिमिट सोहम. अरे काकू तुम्ही होळी खेळताय. हॅपी होळी. तुला पण हं? अरे ऐक ना बाळा, तुला सोहम दिसला का कुठे? सोहम दादा नाही हो. का काय झालं, तुम्हाला काही हवंय का? नाही नाही, जा. गेले काही दिवस तुझं आणि प्रज्ञाचं जे काही चाललंय ना ते मी बघत आले, त्यावरून बोलते आणि ते सावरून घ्यायला तू माझ्यावर एलिगेशन करतोस. शी, तुझ्यासारख्या माणसावर मी प्रेम केलं ना याची लाज वाटते आज मला. स्वतः जे करतोयस ते ओपनली ऍक्सेप्ट करायचे गट्स नाहीत म्हणून तू माझ्याबद्दल इतकं घाण बोलतोस. अरे ठेव ना हिम्मत. सांग अख्ख्या जगाला ओरडून की येस आहे माझ्या आणि प्रज्ञामध्ये काहीतरी. आम्ही ना समजून घेतो एकमेकांना. मित्राचं नाव घेतो आणि मी बाहेर तिलाच जाऊन भेटतो. काय आहे ना माझ्याकडे घरात पैसे नाहीयेत द्यायला, पण प्रज्ञावर मी अमाप पैसा खर्च करू शकतो. आहे हिम्मत? सांग अख्ख्या जगाला ओरडून. पण तू हे नाही करणार रे, कारण या ऍक्सेप्टन्स साठी पण ना यू हॅव टू बी अ मॅन. बट यू आर नॉट इवन मॅन इनफ टू डू दॅट. शुभ्रा,
माझ्या सुनेवर हात उचलायची हिम्मत कशी झाली तुझी? हे बघ सोहम, मला माफ कर शुभ्रा. मला खरंच माफ कर. या घरात त्याने माझ्या मुलाने तुझ्यावर हात उगारला. चुकलं शुभ्रा, माफ कर मला. आई, हे तो बबड्या आहे तुमचा. माझ्यासाठी आई काय केलं? तेच जे मी खूप आधी करायला हवं होतं. हो बबड्या, आई म्हणून आज खूप कमी पडले हो मी.